600 रुपये। हे दोन्ही 700 नमस्कार मंडळी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ना आता आम्ही एक वस्तू घेण्यासाठी चालू आहे। बऱ्याच दिवसांपासून डोक्यात होतं की ही वस्तू घ्यायची आहे, पण मुहूर्त मिळत नव्हता आणि आज नेमका मुहूर्त मिळालेला आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत वसई फ्रेशला आणि तुम्हाला हे सगळे एकच साईज आहेत ना? हे आधी बनवले 350 रुपये। हे आताचे बनवले हे आता पूर्वीच्या वेळी गावच्या ठिकाणी लाईट वगैरे नसायची, त्यामुळे पाट्यावरतीच वाटण वाटलं जायचं। तर साऊथमध्ये अजूनसुद्धा हे असे पाटे वापरले जातात। तर हे सुद्धा इथे आहे तर 750 रुपयाचे आहे आणि चांगली क्वालिटी आहे, म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेले आहेत। आणि हे जे खलबत्ते आहेत हे त्यांनी मशीन मेड आहेत। त्याचबरोबर इथे छोटे छोटे पाटे पण आहेत। तर जे आपल्या घरी असतात ना पाटे, ते थोडेसे जाड असतात, कारण आजीचे आईंचे आपले जे आहेत पाटे घरामध्ये तर ते खूप जाड आहे, त्याच्या डबल त्याची जाडी आहे। पण हे थोडेसे मला हलके वाटत आहेत। हे कसं आहे? हे 600 रुपये। हे दोन्ही 700 हे तुम्ही बनवलं ना? आणि याचं काय रेट आहे? हे 700 रुपये। हे पण 700? तर तुम्ही राहायला कुठे असतात? इकडेच मुंबईमध्ये? एव्हरशाईनमध्ये। काकांशी बोलताना समजलं की काका 6 वर्ष झाली गेले मुंबईत राहतात। पहिल्यांदा जेव्हा चाळीच्या ठिकाणी आम्ही राहायचो तर तेव्हा टाकी लावण्यासाठी घरोघरी त्या बायका फिरायच्या आणि डोक्यावरती एक दगड आणि चिनी आणि हातोडी असा त्यांचा तो संसार असायचा आणि त्या टाकी लावून द्यायच्या। आणि मूळचं कुठचे तुम्ही? सोलापूर कुठे? सोलापूर। 600 रुपये 700 रुपये। दिसायला जरी काम हे छोटं वाटत असलं तरी सुद्धा याच्यात मेहनत खूप आहे, कारण काकाचे टाकी लावतात, त्यांच्या हाताची चिनी आहे ना, तर त्याच्यावरती जेव्हा याचा फटका बसतो ना वरचा तर तो खूप जोरात लागतो। आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळ आम्ही त्यांना बघतोय की ते त्याच्यावरती टाकी लावतात आणि अशा प्रकारे ते पाटा आणि हा वरवंटा तयार करतात। इथे बाजूलाच त्यांनी मोठमोठे खडक आणून ठेवले आहेत आणि ते खडक फोडून ते अशा प्रकारचे त्यांना आकार देतात आणि त्याच्यावरती अशी टाकी लावतात। त्यामुळे मेहनत तर खूप आहे। ते दाखवा। ठीक आहे, तुम्ही पकडा। मस्त बनवलं, लांबून घ्या लांबून। हे कसं आहे? 400 रुपये। आणि ते सगळ्यात मोठं आहे ते 2,500। नाही हे काय छोटं लोक म्हणतात ना घरात पाहिजे म्हणून ते ठेवतात। हा पाहिजे घरात लागतं ते, त्याला दम पाहिजे। खूप हेवी आहे। हा खलबत्ता 450 रुपयाचा आहे, पण हा थोडा जड आणि थोडासा मोठा आहे, पण आम्ही घरासाठी वापरायला तर लहान घेणार आहे थोडासा। तर तुम्हाला दाखवते मी हे कोणत्या खडकापासून बनवतात। तर हे दगड इथले नाही आहेत, तर हे काकांनी आणून टाकलेले आहेत आणि याला आकार देऊन ते बनवतात। तर ते बघू शकता तुम्ही, आपण वसईच्या एव्हरशाईन ह्या एरियामध्ये आहे आणि इथं सिग्नल आहे मोठा आणि त्याच ठिकाणी हे काका बसतात। जर तुम्ही इथं कुठे जवळपास राहत असाल तर तुम्हाला सुद्धा इथे येऊ शकता तुम्ही। आपण ज्या ह्या सगळ्या वस्तू पाहिल्यात तर त्या सगळ्या आपल्याला ऑनलाईनसुद्धा हल्ली मिळतात, पण तशा ऑनलाईन घेण्यापेक्षा अशा साध्या छोट्या उद्योजकांकडून जर आपण घेतलं तर त्यांच्या संसारात थोडेफार आपला हातभार लावला जाईल।
तर आम्ही सगळ्यात जो छोटा खलबत्ता होता तो घरासाठी विकत घेतलेला आहे आणि आता मी निघू. आता हे कितीला देणार आहे ते त्यांचे आहेत ते आत्ता आले ते कुठून. चला मंडळी तर निघालो आम्ही आणि पोचू आता थोड्या वेळात घरी. आता आपण आणलं आहे दाखवते आता. चालतं आपण ह्याला वॉश करून घेऊया आधी, त्यावेळी ह्याला आपल्याला यूज. हे आता बघा आपण धुवून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये तांदूळ आणि पडलेला 250 रुपये, कारण असं फिनिशिंग आहे याचं. आणि इथे आहे ना वर एक बघा इथे लाईन दिसते आहे, ही लाईन आहे. त्यानंतर इथं परत खालच्या साईडला इथं सुद्धा डिझाईन केलेली आहे बघा, हे बघा. आणि आतमध्ये याच्या आतमध्ये सुद्धा लाईन्स आहेत, म्हणजे जेव्हा आपण काहीतरी वाटू किंवा काही ठेचू ना तर तेव्हा ते चांगलं बारीक होईल अशा डिझाईन केलेलं आहे. तर मला इथे लागते खरखरीत छोट्या छोट्या लाईन्स दिल्या आहेत आणि त्यानंतर हवं आहे तसं आपण बघून घेऊ शकतो. आणि व्हाईट हे सगळं लागते हाताला. तर याच्यासाठी आधी मी पहिले याला धुवून घेणार आहे नाही. तर आता हे पाणी टाकल्यावर बघा याचा रंग कसा अगदी काळा कुट्ट झालेला दिसतोय. तर हे मी धुवून घेतलं. हे बघा आता 2-3 वेळा छान आपण धुवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी दिसतंय आपल्याला, पण थोडा वेळ गेला ना की ते परत व्हाईट होणार आहे. आपल्याला टाकायचे तांदूळ, अख्खी हळद मिळते तर ती टाकायची आपल्याला. तर आता मुंबईकडे तर आपल्याला अख्खी हळद मिळू शकत नाही, तर त्यामुळे आपण ही घरातली हळद टाकतो. तर घरात दांड्यात बघा, तर ह्या पण मी याच्यात टाकून घेते आणि हे कुटून घ्यायचं सगळं. जर आपल्याकडे कोथिंबीर वगैरे नसेल तर त्याच्या ठिकाणी आपण काही पालेभाज्या ज्या असतील ना तर त्या टाकून घ्यायच्या आणि चांगलं कुटून घ्यायचं. खाण्याचं जे तेल असतं ना, जेवणात वापरणारं तेल असतं ना, तर ते मी 1 चमचा टाकून घेते. इतकं छान. पण हे वाटल्यानंतर टाकायचं, कारण आधी टाकलं ना तर आपल्या काही गोष्टी वाटल्या जाणार नाहीत, कारण तेलामुळे ते चिकट राहतात ना म्हणून. हे बघा आता किती त्याचं अगदी बारीक वाटप झालेलं आहे. आता हे छान याला लावून ठेवायचं. ह्याला तर लगेच नाही धुवायचं, याला जरा 10-15 मिनटं असं राहू द्यायचं, कारण तेलसुद्धा लावलेलं आहे आपण आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे त्याच्यात जर कुठे कस असेल तर तो निघून जाईल. तर हे मी आता साईडला ठेवते आणि त्यानंतर यालासुद्धा हे सगळं लावून घेते. फार बारीक करायची काय आवश्यकता नाही, ते आपण जेवणात वापरणार नाही. पण एक थोडंसं हे आता इथे मी लावून ठेवलेलं आहे. तर मी 10 ते 15 मिनटात यांना असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपण हे बघा हे आता आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला हळद लावूनसुद्धा आपण 15 मिनटं ठेवलेलं होतं आणि त्यानंतर हे चांगलं वॉश केलं आणि आता ना ह्याच्यातला खरखरीतपणा आहे ना तो अजिबात लागत नाही आहे आणि हे आता वापरण्यासाठी तयार झालं. तर ह्याला हळद कुंकू वगैरे वाहून आपण आता यूज करायला घेणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पितृपक्षामध्ये काही नवीन वस्तू विकत घेऊ नये म्हणून, पण माझा असा अनुभव आहे की पितृपक्षात घेतलेल्या वस्तू मला नेहमीच लाभदायक ठरल्यात. आणि ही आत्ताची गोष्ट नाही आहे, आधीसुद्धा जेव्हा लग्नाच्या अगोदरसुद्धा मी एखादी पितृपक्षात वस्तू घेतली तर त्याच्यामागनं मला भरपूर अशा वस्तू मिळायच्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ घेऊन परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.